असतं आणि हेड पासून ते टेल पर्यंत तर नमस्कार मित्रांनो, जसं आपल्याला माहिती दिली की सरांनी फोन केला की त्याच्या अकॉर्डिंग आपण वारजेतून बावधन या लोकेशनला आलोय आणि त्यांच्या सोसायटीमध्ये सिक्युरिटी कॅबिनमध्ये एक विषारी जातीचा साप गेलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता की ही सोसायटी आहे आणि सिक्युरिटी कॅबिन आहे आणि सिक्युरिटी कॅबिनच्या खाली बघू शकता की हा विषारी जातीचा साप आहे. जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो की तुम्ही आडवेळीचं सामान जे वेस्टेज सामान आहे ते तुम्ही बाहेर काढा, जेणेकरून एखादा साप तिथं आश्रय घेणार नाही. आणि हे जर तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता थोडक्यात की काही जण ह्याला आजगराचं पिल्लू म्हणून सुद्धा पकडायचा प्रयत्न करतात, पण ह्याची साधी आणि सिंपल ओळख म्हणजे की ह्याचं हेड, तुम्ही हेड जे असतं त्याचं ट्रायंगल शेपमध्ये असतं, त्रिकोणी टाईपचं, आणि हेड पासून ते टेल पर्यंत तुम्हाला गोल गोल डायमंड सारखी डिझायनिंग असते. तर मित्रांनो ह्या सापाचं तुम्ही हेड बघू शकता, त्रिकोणी टाईपचं हेड असतं आणि हेड पासून ते टेल पर्यंत तुम्हाला गोल गोल आकाराची डायमंड सारखी डिझायनिंग असते. हा पूर्ण ब्राऊन कलर मध्ये साप आढळतो. जवळपास हा 7 फुटापर्यंत साप आपल्या भागामध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो विषारी आहे. जर तुम्हाला साप पकडता येत असेल तरच पकडायचा प्रयत्न करा, नाहीतर तुमचा विनाकारण जीव धोक्यात घालू नका. तर मित्रांनो आपण त्याला सेफली बाहेर काढू आणि पुढची माहिती तुम्हाला नंतर देऊ. दिसतोय ना मी? झाकणाला होल मारून देऊ तुम्हाला. तर मित्रांनो जसं आपण सांगितलं की जसं तुम्ही ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जाता बाईट स्ट्राईक रेंजमध्ये, त्या टायमाला हा प्रेशर कुकरच्या आवाजासारखा आवाज मारतो की थोडक्यात तो वॉर्निंग देतो माझ्यापासून तुम्ही लांब राहा. आणि ह्या सापाचं मित्रांनो नेचर कळत नाही अजिबात. एका सेकंदामध्ये 3 ते 4 फुटापर्यंत ह्याच्या लांबीनुसार तो फ्लाईंग जंप घेऊन चावू शकतो. तर मित्रांनो आपण याला रेस्क्यू केले आणि ह्याच्या फॉरेस्टमध्ये आपण सोडून देणार आहे. तसं नाही सर्व मित्र आहात. हा येस. तर असे काही डॉक्टर्स तरी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील आहे. की बाबा म्हणजे विजिट डॉक्टर काही म्हणजे झालं? की जे न्यूरोसर्जन असतात त्यांना ऑथराईज असते की स्नेक अँटीट्यूड तुम्हाला बॉडीमध्ये इंजेक्ट करू शकतात. असे कुठल्याही तुझ्या ह्याच्यामध्ये ते अवेलेबल राहतात. ब्रेनवालेच. ब्रेनवाले बरोबर. कारण हा विषारी जातीचा साप आहे. जसे की 5 सापाची म्हणजे कोबराची 5 वेळेस बाईट झालेली आणि ह्या सापाची एकदा बाईट झाली इक्वल. म्हणजे आपल्या इंडियामध्ये हा सेकंड रँकला येतो. रसल्स वाईट मराठीमध्ये बोनस. काही ठिकाणी त्याला म्हणजे वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या भाषेत त्याला ओळखलं जातं, पण आपल्या इथे त्याला बोनस असं म्हणतात. आपल्या स्ट्रक्चरमध्ये आता थंडी जशी चालू झाली की ह्या सापाचा जास्त प्रिंट त्या टायमाला चालू होतो. म्हणजे थंडीच्या टायमाला ह्याचा मिटिंगचा प्रिंट असतं ॲक्च्युली. एका टायमाला स्मेलवर त्याच एरियातले जेवढी बी आहेत तेवढे त्या ठिकाणी आकर्षित होतात. फक्त त्या टायमाला कसं की ह्याचं नेचर कळत नाही. जसं दुसऱ्या सापांचं नेचर कळतं तसं ह्या सापाचं नेचर कळत नाही. हे कसं की म्हणजे डोळ्याचे पापणी लावून तुम्ही 2-3 फुटापर्यंत फ्लाईंग जंप घेऊन चावू शकतो.